1 महिन्यापेक्षा कमी वेळात 1000 सबस्क्रायबर मी पूर्ण केलेत. तोपर्यंत मी YouTubeवर काहीही पोस्ट करत नव्हती. सो YouTubeवरती ग्रोथ होऊ शकते. जसं सांगायला गेलं तर डेली त्या व्हिडिओला मला 3 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करून दिले. पहिल्या स्टेपमध्ये मला डन असा ऑप्शन दिसत आहे. ह्या प्रकारे आपण अर्निंग स्टार्ट करू शकतो. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे बरे असणार. तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल किंवा नवीन यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे 0 to 1000 सबस्क्रायबर कसे पूर्ण झाले, तसेच हाफ मॉनिटायझेशन म्हणजे काय असतं, हाफ मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायला पाहिजे का, आणि ते कंप्लीट करण्यासाठी जर करायचं असेल तर ते कंप्लीट करण्यासाठी काय काय प्रोसेस असते, असं सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिले माझे 1 महिन्यापेक्षा कमी वेळात 1000 सबस्क्रायबर मी पूर्ण केले. तर झालं असं की हा जो माझा व्हिडिओ आहे जो मी इंस्टाग्रामसाठी एडिट केला. आम्ही नवीन कार घेतली होती. सो मी तो एक ट्रेंडिंग रील होता जो इंस्टाग्रामसाठी एडिट केला आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केला. सो इंस्टाग्रामवर त्याला खूप चांगले व्ह्यूज येत होते. म्हणून माझ्या फ्रेंडने सजेस्ट केलं की तूही यूट्यूबवर एकदा टाकून बघ. तोपर्यंत मी यूट्यूबवर काहीही पोस्ट करत नव्हती. सो मी तो व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला आणि 4-5 तासामध्येच त्याला बघितलं तर 11,000च्या वरती व्ह्यूज गेले होते. सो वाटलं की यार खरंच म्हणजे यूट्यूबवरती ग्रोथ होऊ शकते. कारण मी 3 वर्षापूर्वी यूट्यूब सुरू केले होते आणि तेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली होती. पण झालं असं की पहिले 1-2 आठवड्यातच आपले एक्स्पेक्टेशन खूप असतात यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर की व्ह्यूज यायला पाहिजे आणि लोकांनी रिस्पॉन्स करायला पाहिजे. बट आपल्या एक्स्पेक्टेशन प्रमाणे असं काही घडलं नाही आणि सेम माझ्यासोबतही झालं. तुम्ही खूप लोक माझ्यासारखे असाल. सो सेम माझ्यासोबतही झालं. सो मी तेव्हाच ते पोस्ट करणं बंद केलं आणि माझा जॉब मी कंटिन्यू करत होते. 3 वर्ष मी काहीच पोस्ट केलं नव्हतं. 3 वर्षानंतर फर्स्ट हा मी कारचा एक व्हिडिओ म्हणजे शॉर्ट मी पोस्ट केला आणि तो व्हायरल झाला. सो तो 1 मंथमध्येच त्याला जसं सांगायला गेलं तर डेली त्या व्हिडिओला मला व्ह्यूज खूप चांगले येत होते त्या शॉर्टला. मग मी माझ्या फ्रेंडने सांगितलं की तू हे कंटिन्यू कर, म्हणजे शॉर्ट्स डेली अपलोड टाकायला सुरुवात कर यूट्यूबला. सो मी डेली शॉर्ट अपलोड करायला सुरुवात केली आणि बाकी शॉर्ट्सला पण चांगले व्ह्यूज येत होते. साईड बाय साईड ह्या शॉर्ट्स तर व्हायरल झालेला, त्यामुळे याला खूप चांगले व्ह्यूज येत होते आणि ह्याच शॉर्टमुळे माझे सबस्क्रायबर पण वाढत होते. डेली 100-200 100-200 असे सबस्क्रायबर वाढत होते आणि 1 महिन्यातच माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होऊन गेले. ते फक्त एका शॉर्टमुळे. पण रेग्युलर मी बाकीचे शॉर्ट्सही डेली पोस्ट करत होती. सो मी 1 महिना कंटिन्यू पोस्ट केलं. सो नोव्हेंबरमध्ये मी तो शॉर्ट्स अपलोड केला होता आणि जॅनमध्ये मग मी माझा पहिला लाँग व्हिडिओ अपलोड केला. सो तोपर्यंत मी फक्त शॉर्ट अपलोड केलेले आणि शॉर्ट मी अजूनही कंटिन्यू रेग्युलरली डेली बेसिसवर अपलोड करते. जानेवारीच्या संक्रांतीचा माझा पहिला ब्लॉग आहे 3 वर्षानंतरचा, जो मी फर्स्ट लाँग व्हिडिओ अपलोड केला आणि त्याला तर लाँग व्हिडिओ जसं तुम्हाला माहिती आहे त्याला व्हायरल व्हायला वेळ लागतो. तर मी कंटिन्यू आता माझं एक रुटीन ठेवलं आहे ज्यानुसार मी माझे व्हिडिओ पोस्ट करत असते. आता हाफ मॉनिटायझेशनसाठी माझा चॅनल कसं एलिजिबल झाला, जर झालं असं की 2 महिन्यामध्येच त्या व्हिडिओने, त्या शॉर्टने मला 3 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करून दिले, जो हाफ मॉनिटायझेशनसाठीचा क्रायटेरिया असतो. आणि याच्या आधी मला असा गैरसमज होता की 3 मिलियन व्ह्यूज कंप्लीट झाले शॉर्ट्सला तर आपला चॅनल मॉनिटाईज होतो. सो मी खूप रिलॅक्स होते आणि लाँग व्हिडिओचं तर मला वाटत नव्हतं की टाकावे म्हणून. शॉर्ट्सवरचही आपला चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल आणि आपण शॉर्टच कंटिन्यू ठेवू. सो मी असा विचार करत होती. पण जेव्हा मला समजलं की लाँग व्हिडिओज किंवा जर चॅनल पूर्ण मॉनिटाईज करायचं असेल तर 4000चा वॉच टाईम, तो पण 4000 तासांचा वॉच टाईम लागतो आणि तो पण लाँग व्हिडिओसाठी. शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाईम कन्सिडर होत नाही, कारण ऑलरेडी शॉर्ट टाईम थ्रू माझा वॉच टाईम 4000 तासांचा क्रॉस झालेला, पण तो कन्सिडर होत नाही. सो तो मॉनिटायझेशनसाठी इलिजिबल नसतो. तुम्हाला मी हे सांगते की जर चॅनल हाफ मॉनिटायझेशनसाठी असेल तर त्याच्यामध्ये त्याचा क्रायटेरिया असा आहे, तर तुम्हाला 500 सबस्क्रायबर आणि 3 व्हिडिओ पोस्ट केलेले पाहिजेत. त्याच्यासोबतच 3 मिलियन व्ह्यूज हे शॉर्ट्सला आले पाहिजे किंवा 3000 तासांचा वॉच टाईम.
दोघांपैकी एक काहीतरी पूर्ण करायचं असतं तेव्हा हाफ मॉनिटायझेशनसाठी आपण इलिजिबल होतो. म्हणजे जसं मी तुम्हाला आता फोटोमध्ये दाखवते, 2 माइलस्टोन असतात यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये. पहिला माइलस्टोनमध्ये ज्याच्यात हाफ मॉनिटायझेशन होतं आपलं चॅनल, आणि दुसरं असतं फुल मॉनिटायझेशन, जे नेक्स्ट माइलस्टोन किंवा फ्युचर माइलस्टोन आपण जिथे दिसतंय खाली तुम्हाला, ज्याच्यामध्ये 4000 आवर्सचा वॉच टाइम पूर्ण करावा लागतो किंवा 10 मिलियन व्ह्यूज हे शॉर्ट्सला यायला पाहिजे, तेव्हा तो फुल होतो. आणि 1000 सबस्क्रायबरचा तर क्रायटेरिया तुम्हाला माहीतच आहे. सो हे असं काही आहे. सो हे मला खूप नंतर समजलं, बट ठीक आहे. हाफ मॉनिटायझेशनसाठी तर माझा चॅनल इलिजिबल होता. सो आता प्रश्न हा उरतो की हाफ मॉनिटायझेशन म्हणजे काय? तर हाफ मॉनिटायझेशन म्हणजे मी तुम्हाला आधी पण सांगितलं की जेव्हा आपण 3000 तासांचा वॉच टाइम पूर्ण करतो किंवा शॉर्ट्सला 3 मिलियन व्ह्यूज पूर्ण होतात, तेव्हा आपण हाफ मॉनिटायझेशनसाठी इलिजिबल होतो. तर याच्यासाठी अप्लाय करायला पाहिजे का? हो. मी म्हणेल हो, याच्यासाठी अप्लाय करायला पाहिजे. याचा काहीही लॉस होत नाही हाफ मॉनिटायझेशनला अप्लाय करून. उलटा याचे बेनिफिट्सच आहेत. बेनिफिट्स असे जसे की आता मी हाफ मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलं आणि त्याची प्रोसिजर काय काय मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये पुढे. सो मला आता त्याच्यामुळे एक मेंबरशिपचं ऑप्शन ओपन झालंय. सेकंड, मी प्रोडक्ट टॅग करू शकते, म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग मी स्टार्ट करू शकते त्याच्या थ्रू. थर्ड म्हणजे सुपर थँक्स आपण बाय करू शकतो. ते तर आपण बाय करणार नाहीये, बट ते बाय करण्याचा ऑप्शन त्याच्यामध्ये येतो. आणि एक थर्ड गोष्ट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढतो. सो हाफ मॉनिटायझेशनसाठी की आपण एक माइलस्टोन तर क्रॉस केलाय, हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो आणि आपल्याला तेवढंच मोटिवेशन मिळतं. सो नक्की तुमचा चॅनल जर हाफ मॉनिटायझेशनसाठी इलिजिबल झाला तर तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. आणि हो, याचे यूट्यूब कुठलेही पैसे देत नाही, म्हणजे याच्यावर वॉच ॲड्स वगैरे असलं काहीही येत नाही. फक्त जे ॲफिलिएट मार्केटिंगमधून म्हणजे आपण जे प्रोडक्ट टॅग करतो त्याच्या थ्रू जे आपल्याला कमिशन मिळणार आहे, तर त्या कमिशनचे पैसे हे आपल्याला मिळतात. बट ते कमिशन प्रत्येक प्रोडक्टनुसार डिफरंट असतं. सो वेगवेगळे सेलर्स असतात. सो ते सेलर्स थ्रू, म्हणजे जसं मिंत्रा झालं, फ्लिपकार्ट झालं, मिशो तर नाही आहे, पर्पल.com झालं. सो अशा काही साईट्स आहेत ज्या, किंवा जे असे काही सेलर्स आहेत ज्यांच्या थ्रू आपल्याला ॲफिलिएट मार्केटिंग करता येतं आणि त्यांचे प्रोडक्ट्सचे कमिशन्स जे असतात ते प्रोडक्टनुसार डिफरंट असतात. सो ह्या प्रकारे आपण अर्निंग स्टार्ट करू शकतो. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी कसं अप्लाय केलं. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले गुगलवर जाऊन यूट्यूब स्टुडिओ किंवा ज्याला आपण YT स्टुडिओ म्हणतो ते सर्च करायचं. माझं अकाउंट आता इथे ओपन झालं आहे. आता इथे लेफ्ट हँड साईडला खूप सारे ऑप्शन दिसतात. त्यामधून अर्न सेक्शनमध्ये गेल्यानंतर मला असा काही डॅशबोर्ड दिसतोय. मी क्रायटेरिया कंप्लीट केल्यामुळे मला अप्लाय हा ऑप्शन ओपन झाला आहे. आता मी ह्या अप्लायवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 स्टेप दिसतात. पहिली स्टेप म्हणजे रिव्ह्यू टर्म्स अँड कंडिशन. इथे यूट्यूबने सगळ्या टर्म्स अँड कंडिशन दिलेल्या असतात. मी त्या एकदा प्रॉपरली रीड करून घेतल्या. काही समजलं नाही तर तुम्ही गुगल ट्रान्सलेशन वापरून चेक करू शकतात. पूर्ण सगळं वाचलं नाही तरी चालेल, पण आपण काय ॲक्सेप्ट करत आहोत हे समजणं महत्त्वाचं आहे. खाली चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर ॲक्सेप्ट टर्म हा ऑप्शन येतो आणि प्रोसेस कंटिन्यू होते. आता पहिल्या स्टेपमध्ये मला डन असा ऑप्शन दिसत आहे. दुसरी स्टेप ॲडसेन्स फॉर यूट्यूब. यूट्यूब आपल्याला जे पेमेंट देतं ते ॲडसेन्स थ्रू प्रोसेस होतं. इथे यूट्यूब विचारतं की एक्झिस्टिंग ॲडसेन्स अकाउंट आहे का किंवा नवीन क्रिएट करायचं आहे. माझं अकाउंट आधीच असल्यामुळे मी त्याच ईमेलने लॉग इन केलं. सगळी इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर प्रोसेस सबमिट होते आणि विदिन 24 आवर्स कन्फर्मेशन येतं. तसं त्यांनी मेन्शन केलेलं असतं 2 to 3 weeks, बट 24 तासाच्या आत आपल्याला कन्फर्मेशन येतं. आता शेवटची स्टेप आहे ती म्हणजे गेट रिव्ह्यू. या स्टेपमध्ये यूट्यूब आपलं चॅनल रिव्ह्यू करतं. यूट्यूबच्या मॉनिटायझेशन पॉलिसी, टर्म्स आणि कंडिशननुसार आपलं अकाउंट योग्य आहे की नाही ते चेक केलं जातं. साधारणपणे 1 महिन्याच्या आत यूट्यूबकडून मेसेज येतो. यूट्यूबच्या पॉलिसीज इथे क्लिक करून रिव्ह्यूसुद्धा करता येतात.
तर अशा प्रकारे मी अप्लाय केलं. यूट्यूबचं असं असतं की जेव्हा तुम्ही सगळी प्रोसेस पूर्ण करतात, जसं मी तुम्हाला सांगितलं आता प्रोसेसमध्ये, विदिन अ मंथच्या आतमध्ये ते रिझल्ट देतात की तुमचा चॅनल मॉनिटायझेशनसाठी योग्य आहे की नाही, तुम्ही अप्लाय करू शकता की नाही, तुम्ही यूट्यूबच्या टर्म्स अँड कंडिशन फॉलो करता की नाही. सो अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. सो जर त्या आपण फॉलो करत असेल तरच यूट्यूब आपल्या चॅनल मॉनिटायझेशनसाठी योग्य आहे असं कन्सिडर करतो. मला वाटलं आता 1 मंथ तर काही रिप्लाय यांचा येणार नाही, कारण 1 मंथ त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं होतं. सो म्हटलं व्हिडिओ आपण आपले कंटिन्यू करूयात. सो मी व्हिडिओ डेली पोस्ट करतच होती, पण 2 दिवसाच्या आतच मला यूट्यूबकडून मेलही आला आणि अर्न सेक्शनमध्ये पण मला शो करत होतं की तुमचा चॅनल हा इलिजिबल झाला आहे. आणि मला आता टॅग प्रोडक्ट्सचे ऑप्शन्स पण येत आहेत आणि बाकी यूट्यूबचे कंटिन्यू रेग्युलर आता मेल यायला पण मला सुरुवात झाली आहे. सो असं काही माझी जर्नी होती आणि मला तुम्हाला तुमच्यासोबतही शेअर करायची इच्छा होती, कारण माझ्यासारखे खूप असे यूट्यूबर्स आहेत, नवीन यूट्यूबर्स आहेत, ज्यांना इच्छा तर आहे यूट्यूब चालू करण्याची, व्हिडिओ पोस्ट करण्याची, स्वतःचं जे पण रुटीन असेल किंवा जे पण नॉलेज असेल ते इतरांसोबत शेअर करावं असं वाटत असेल, बट एक कुठेतरी शायनेस किंवा वाटतं की आपले तर व्हिडिओ कोण बघेल, एवढे सारे व्हिडिओज यूट्यूबवर आहे. बट मला एवढं ह्या व्हिडिओ बनवण्याच्या मागे माझा मोटो हाच होता की जे पण तुम्ही असे विचार करणारे, माझ्यासारखे विचार करणारे आहात, तर असं काहीही होत नाही. तुम्ही रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करत राहा, व्ह्यूज नाही आले तरी पोस्ट करत राहा, जेवढे व्ह्यूज येत आहेत ते येतील, कारण यूट्यूब कन्सिस्टन्सी मागतं आणि कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही डेली काही ना काही पोस्ट करा. यूट्यूबने आपल्याला 4 ऑप्शन्स दिले आहेत. आयदर तुम्ही लाईव्ह पोस्ट करू शकतात, म्हणजे लाईव्ह एखादं रेकॉर्डिंग करून डायरेक्टली पोस्ट करू शकतात, किंवा तुम्ही पोस्ट टाकू शकतात, म्हणजे फोटोज किंवा एखादं कोट झालं ते कोट तुम्ही टाकू शकतात. म्हणजे डेली लॉंग व्हिडिओज पोस्ट केला पाहिजे असं काहीही नसतं. कधी तुम्ही शॉर्ट अपलोड करू शकता. सो असे वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत, त्यापैकी कुठलाही पण डेली पोस्टिंग करणं इम्पॉर्टंट आहे आणि कन्सिस्टन्सी ठेवा, हेच मी सांगेल, कारण जे मी माझ्या एक्सपिरियन्समधून घेतलंय तेच मी तुम्हाला आज शेअर करते. लवकरच माझा चॅनल हा फूड मॉनिटायझेशनसाठी पण इलिजिबल होऊन जाईल. ज्या टर्म्स अँड कंडिशन आहे त्या मी अजून तरी मी फॉलो करते आणि कधी मला वाटलं की पार्शली ब्लॉक वगैरे ह्या गोष्टी आल्या तर सो मी ते डिटेलमध्ये वाचून घेते आणि नाही समजलं तर तुम्ही ते गुगलही करू शकतात, की असं नाही की आजकाल, किंवा ChatGPT करून चेक करून घेऊ शकता की नक्की कशामुळे हा व्हिडिओ ब्लॉक वगैरे झालाय. सो जर आपण प्रॉपर टर्म्स अँड कंडिशन सगळं यूट्यूबच्या फॉलो केले तर ह्या गोष्टींचे प्रॉब्लेम शक्यतो येत नाहीत. आणि हेच सांगेल या व्हिडिओच्या माध्यमातून की नक्की करा. हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा मोटो हाच होता माझा, की तुम्हाला थोडंही मोटिवेशन यामधून मिळावं, जेणेकरून तुमचाही चॅनल असाच एक दिवस ग्रो होईल. तुम्हाला या व्हिडिओमधून थोडंही मोटिवेशन मिळालं असेल तर नक्की माझ्या चॅनल एकदा चेक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका. भेटू पुन्हा न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.